हा संडे जरा धावपळीचाच होता. स्वयंपाक वगैरे आवरून मला लगेचच घराकडे निघायचं होतं. त्यासाठी माझं इथे लगबग चालू होती. सर्व आवरून बघतो तर काय बाहेर पाऊस सुरू झाला. म्हटलं जाऊ देत, तोपर्यंत सियाला आवरूयात. आणि इकडे बघा, मॅडमला काही हा ड्रेस आवडला नाही, कारण तो थोडासा टाईट झाला होता. पाऊस बंद झाला आणि आम्ही खाली आलो. सिया थोडीशी रडत होती म्हणून आम्ही जरासं गार्डनलाही गेलो आणि लगेचच घराकडे निघालो. त्यांनी आम्हाला फोन केलेला की येऊन घराचे तुम्हाला काही पॉईंट्स द्यायचे असतील तर द्या, आम्हाला फायनल टच द्यायचा आहे घराला. सोबतच माझे दीर आणि दिदीही होत्या आणि प्रिशका तर आमची असणारच. फटाफट घर बघितलं, कुठे काही पॉईंट्स आहेत का, काही राहिले का बघितलं. आणि मला या सुंदर अशा बाल्कनीत जायचं मोह काही आवरतच नाही. तिकडे 2 तास घालवले आणि मग काही सिया रडायला लागली. आम्ही रिटर्न घराकडेही आलो. तोपर्यंत दुपारच झाली होती. घरी येऊन बाकीचे पटापट कामं आवरून घेतले आणि संध्याकाळी आतूच्या घरी येऊन आम्हाला ही गाडी खेळायची असते, जी की प्रिशका दीदीची आहे. रात्रीचं जेवण झालं आणि खाली गार्डनलाही गेलो, कारण तिथे सियाला पानं खेळायला फार आवडतात. आम्ही काही फुलंही तिला दाखवत असतो. हे फुल 2 दिवसांआधी बघितलं होतं, पण आज ते काही दिसलं नाही म्हणून आम्ही हे व्हाईटवालच दाखवलं. तर असा होता धावपळीचा संडे.